वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। महाड नगरपालिका निवडणुकीतील राड्याचं प्रकरण आणि या प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा पोलिसांना शरण आलेला आहे। विकास गोगावले महाड शहर पोलिसांना शरण आल्याची बातमी आहे। अखेर इतक्या दिवसानंतर या सगळ्या प्रकरणी कोर्टानं फटकारल्यानंतर आता विकास गोगावले पोलिसांना काही वेळापूर्वी शरण आला असल्याची बातमी आता समोर येतेय। निवडणुकीदरम्यान नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेला राडा आणि त्यानंतर विकास गोगावले फरार असल्याची बातमी समोर आलेली होती। मंत्र्याचा मुलगा असून का सापडत नाही, मंत्र्याचा मुलगा म्हणून सापडत नाही का, अशा अर्थाची विचारणा कोर्टानं देखील केलेली होती आणि मंत्रिपदावर काही सवालही उपस्थित केलेले होते। कोर्टानं या सगळ्या प्रकरणी फटकारल्यानंतर विकास गोगावले आज सकाळी पोलिसांना शरण आलाय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, कोर्टानं फटकारल्यानंतर विकास गोगावले अखेर शरण। लागवे मॅडम, ही वस्तुस्थिती आहे। नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झाला होता। या प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये प्रमुख आरोपींमध्ये पहिलं नाव आहे ते मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचं आहे। मात्र 1.5 महिन्यांपासून त्यांना कोणत्याही पद्धतीची अटक झाली नव्हती आणि त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी एक याचिका दाखल झाली होती, या याचिकेवरती काल ज्यावेळी सुनावणी पार पाडली त्यावेळी अर्थातच मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रक्रियेवरती कडक शब्दामध्ये काही ताशेरे ओढले होते आणि त्याच वेळी पूर्ण निर्देश दिले होते की विकास गोगावले यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जायचं आहे। उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते त्यानुसार विकास गोगावले आज बरोबर 11:15 वाजता 10:30 ते 11च्या दरम्यान महाड पोलिसांना शरण गेलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांच्यावरती आता पोलीस अटकेची प्रक्रिया करतायत, त्यांना अटक करून पुढील कारवाई करतायत किंवा कायदेशीर कोणती प्रक्रिया पूर्ण करतायत याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। मात्र एक नक्की आहे की 1.5 महिन्याच्या तपासामध्ये विकास गोगावले हे पोलिसांना सापडले नव्हते म्हणून त्यांना फरार घोषित करण्यात आला होता। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने आदेश दिले त्यानंतर विकास गोगावले हे आता महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये शरण आलेले आहेत, हजर झाले आहेत आणि पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पोलिसांकडून सुरू झालेली आहे। लागवी मॅडम। अगदी बरं, या सगळ्या प्रकरणी जसं तुम्ही म्हणता आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अटक केल्यानंतर या सगळ्या घडामोडीनंतर अधिकची कोठडी मिळण्याच्या दृष्टीनं पोलीस निश्चितच प्रयत्नशील असतील, कारण एकूणच या सगळ्या घटनेचा तपास आजपासून होण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। त्या दृष्टिकोनातून काही अपडेट पोहोचतंय का? निश्चित स्वरूपामध्ये आता विकास गोगावले आज पोलीस ठाण्यामध्ये हजर होत आहे की नाही याकडे सर्व यंत्रणेचं लक्ष लागलं होतं। या सर्व पार्श्वभूमीवरती महाड शहर पोलीस ठाणे असेल, तो परिसर असेल, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यांनी आता पोलिसांना शरण आल्यानंतर अर्थातच जी कायद्याची प्रक्रिया आहे त्यानुसार त्यांना ती अटक ही त्या ठिकाणी पोलिसांना करावीच लागणार आहे। अटकेनंतर मात्र त्यांना कोणत्या न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे, त्यासाठी कोणत्या पद्धतीचा रिमांड पोलिसांकडून सादर केला जातोय, कारण चौकशी ह्या प्रकरणातली जर सुरू आहे या प्रकरणीमध्ये जर का ज्यांचं नाव आरोपीच्या यादीमध्ये आहे ते अटकच नव्हते, त्यामुळे चौकशीची प्रक्रिया ही पूर्णपणे थांबलेली होती। त्यामुळे विकास गोगावले यांच्यावरती जो आरोप आहे त्या आरोपाशी निगडीत त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी न्यायालयासमोर त्यांना हजर केल्यानंतर अर्थातच पोलीस कोठडीची मागणी करतायत की न्यायालयीन कोठडीची मागणी करतायत हा एक तपासाचा भाग आहे। मात्र पहिल्यांदा आता त्यांना या ठिकाणी रीतसर अटक दाखवल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी होईल आणि वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस हा निर्णय घेतील की त्यांना रिमांडसाठी कोणत्या न्यायालयासमोर हजर करायचं आहे। अर्थात या प्रत्येक अपडेटवरती लोकशाहीचं आपलं लक्ष आहे, बारकाईने लक्ष आहे। मात्र एक नक्की आहे की या संपूर्ण घटनेमध्ये जो गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये विकास गोगावले हे पोलिसांना सापडणे फार आवश्यक होतं
आणि सरते शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता पोलिसांच्या ताब्यामध्ये विकास गोगावले आहेत. त्यामुळे ही जी आता प्रक्रिया आहे अटकेपासूनची ती न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने चालते ही वैद्यकीय तपासणीनंतर आपल्या समोर सर्व माहिती पोलिसांकडनं अधिकृतपणे येईल. लागवी मॅडम. अगदी भारत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.